मध्य रेल्वेच्या जम्बो मेगा ब्लॉकचा आज दुसरा दिवस आहे आणि मी कल्याण स्टेशनवरती आहे आणि आपण पाहू शकता की कल्याण स्टेशनवरती ज्या गाड्या आहेत या भायखळ्याची ही गाडी आहे A1 स्थानकावरती लागलेली आहे कल्याण स्टेशनच्या आणि इकडनं कल्याण टू भायखळा ही ट्रेन आहे। मात्र या ट्रेनमध्ये आपण काल पाहिलं तर काल कुठल्याच प्रकारची गर्दी नव्हती, मात्र आता या ट्रेनमध्ये आतमध्ये शिरायला देखील जागा नाही, इतकी गर्दी जी आहे या ठिकाणी दिसून येत आहेत। आपल्यासोबत काय प्रवासी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, तुम्ही कुठे चाललेत आणि आज मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस आहे तरी आज मोठ्या प्रमाणात बसायला देखील ट्रेनमध्ये जागा नाही का? आम्ही चाललोय ठाण्याला। आता सरकारनं आमचं गाईडलाईन दिले वगैरे ठीक आहे, बरोबर आहे, पण सामान्य माणसाला एवढा त्रास होतोय ना की आता तिथनं येणारे रिटर्नवाले तिथनं एवढी भरून येतात ट्रेन, तर आम्हाला इथं चढायला भेटत नाही, असा प्रॉब्लेम होतोय। एकंदरीत तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही आज दुसरा दिवस आहे, कशा प्रकारच्या तुमच्या भावना आहेत? आणि आजही तुम्हाला की 3 दिवसाचा मेगा ब्लॉक आहेत आणि काही लोकांना सुट्ट्या दिल्यात तरी दरवाज्यात लटकण्याची या ठिकाणी परिस्थिती आहे। तेच सांगतो, त्यांनी जे सांगितलं ना, जे रिटर्न प्रवासी येतात दिव्यावरनं डोंबिवलीवरनं, त्यामुळे आम्हाला इकडे खूप त्रास होतो, कारण ते प्रवासी जर इकडे नाही आले, तिकडनं त्यांनी डोंबिवली गाड्या दिव्या गाडी सोडली तर आम्हाला खूप चांगलं होईल, का आम्हाला इकडनं चढायला मिळेल व्यवस्थित, काय इथे उड्या मारून आम्हाला चढावं लागतं इकडे। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणहून कल्याणकडे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये प्रवासी जास्त असल्याने मोठी गर्दी जी आहे कल्याण स्टेशनवरती होत आहे। तर दुसरीकडे कल्याणवरनं छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांच्या मनात नाराजगी असून या ठिकाणी त्यांना मोठा नाहक त्रास जो आहे या ठिकाणी होत असलेला दिसतोय। आज मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस असला तरी आज रेल्वे डब्यामध्ये लटकून जाण्याची परिस्थिती जी आहे ती अजून देखील या ठिकाणी कल्याण स्टेशनवरती दिसून येत आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत प्रवासी वर्ग जे लटकून प्रवास करत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अमित सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।